नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत EPF बॅलन्स कसं तपासायचं। मग EPF म्हणजेच एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन। मग या EPF चे बॅलन्स तपासायचे सोपे 4 पर्याय याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। मग EPF ग्राहक या ठिकाणी आपलं बॅलन्स या ठिकाणी या 4 पर्यायाने सोप्या पद्धतीने तपासू शकतो। मग याविषयी आपण सविस्तर माहिती बघूयात। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला मिळतील। तर मित्रांनो, EPFO बॅलन्स चेक करण्यासाठी आपण पुढील प्रमाणे 4 पर्याय बघणार आहोत। तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या म्हणजेच EPFO खातेधारकांना त्यांच्या खात्यातील जमा रक्कम तपासायची असेल तर वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहे। मग जमा रक्कम तपासणे हे फार सोपे आहे। तुमच्याजवळ असलेल्या मोबाईलच्या मदतीने तुम्ही तुमच्या खात्याची माहिती मिळवू शकता। मग PF बॅलन्स एकूण 4 पद्धतीने तपासता येते। EPFO सबस्क्रायबर्स पासबुक पोर्टलच्या मदतीने त्यांच्या खात्यावर असलेली जमा रक्कम चेक करू शकतात। त्यासाठी खातेधारकांना पासबुक पोर्टलवर जाऊन लॉग इन करावे लागेल। लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे UAN नंबर तसेच पासवर्ड असणे गरजेचे आहे। मग UAA नंबर आणि पासवर्ड टाकल्यावर काही मिनिटातच तुम्हाला तुमच्या EPFO खात्यावर असलेले बॅलन्स दिसेल। तसेच मित्रांनो, उमंग ॲपच्या मदतीने देखील तुम्ही PF बॅलन्स चेक करता येईल। त्यासाठी तुम्हाला UAN नंबर आणि पासवर्ड लागेल। नंतरचा पर्याय आहे SMS च्या मदतीने तुम्ही EPF बॅलन्स चेक करू शकता। त्यासाठी रजिस्टर मोबाईल नंबरवरून तुम्हाला 7738299899 या मोबाईल क्रमांकावर SMS पाठवावा लागेल। त्यानंतर काही मिनिटातच तुम्हाला PF बॅलन्सची माहिती मिळेल। नंतरचा पर्याय आहे रजिस्टर मोबाईल नंबरवरून 01122901406 या क्रमांकावर मिस कॉल दिला तरी देखील तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर SMS च्या माध्यमातून PF बॅलन्सची सर्व माहिती मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण PF चे बॅलन्स चेक करू शकतो। असे सोपे 4 पर्याय आहेत, आपण हे आज बघितले। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब नक्की करा। चला तर भेटूया असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।